खरंच काही नाही. खरंच काही नाही. तुमच्या वागण्यावरून तसं काही वाटत नाही. काही बिनसलंय का? नाही. नक्की नाही. इतर वेळी जेव्हा आपण डॉक्टरांकडून येतो तेव्हा तुम्ही खुश असता. घरी आल्या आल्या डॉक्टरांनी जे काही सांगितलं असेल ते शेड्यूल तुम्ही वहीवर नोंदवून ठेवता. मान्य आहे आपण आत्ता आलो, पण तुम्ही उत्साही असता. आपण चर्चा करतो त्यावर. पण आज काय झालं? एकदम शांत आहात तुम्ही. खरंच काही बिनसलंय का? स्वानंदी तसं असेल तर मला सांगा. नाही म्हणे सर, काही बिनसलं नाही. फक्त राहून राहून डोक्यात एकच विचार येतोय की संचिता मॅडम आणि सुजित सरांनी शालिनी मॅडमला सोनोग्राफीसाठी का नेलं नाही. बघितलं ना, शालिनी मॅडम किती रागवल्या होत्या. नेलं असतं तर काय फरक पडला असता. स्वानंदी, तुम्ही तुमचा आनंद इतरांसोबत शेअर करता किंवा इतरांना तुमच्या आनंदात सहभागी करून घेता, पण सगळ्यांचंच तसं नसतं ना. कुणाकुणाला नाही आवडत आपला आनंद शेअर करायला. तसंच सुजित, संचिता यांना असं वाटलं असेल की त्यांना त्यांचा मोमेंट शेअर नाही करायचा आहे. नाही तसं नाही, पण संचिता मॅडम अशा गोष्टींमध्ये नेहमीच एक्साइटेड असते. तिला शक्य झालं असतं तर ती प्रेग्नेंट असल्याची बातमी तिने पेपरमध्ये छापून आणली असती. पण शालिनी मॅडमशी ती असं का वागली तेच कळत नाहीये. आनंदी, सोडा ना, जाऊ द्या ना, त्यांचं ते बघतील. तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, स्वतःकडे आणि आपल्या बाळाकडे. ऐको काय ऐको काय झालं स्वानंदी? सॉरी, मी खूप अलगद हात ठेवला होता. मी काही नाही, कळ आली पोटात. हो, मी किती घाबरलो स्वानंदी. मी इन जनरल असा हात ठेवला फक्त, तुम्हाला कळ आली. मला वाटलं प्रेशर आलं की काय. नाही हो, घाबरण्यासारखं काही नाही. बरं वाटतंय आता. पण नक्की बरं वाटतंय ना आता? हो. बरं, मग तुम्ही रिलॅक्स बसा. मी आलोच फ्रेश होऊन. ओके? हां. ऐको कमॉन कमॉन कमॉन. तू गेम खेळतोयस? सुजित इतक्या टेन्शन मध्ये, तू शांत कसा काय बसू शकतोस रे? काय चाललंय हे तुझं? संचिता, मी किती वेळा सांगितलंय गेम खेळताना हातातनं फोन खेचून नाही घ्यायचा. नाही, आधी ठरवूया पुढे काय करायचंय, विचार करूया, बोलूया आणि मग फोन देते तुला. पुन्हा देणार तू? करत नाही देणार? मग मी घेणार नाही. हा? देणारच नाही. का देणार नाही तू? नाही फोन दे. देणार. नाही. फालतूगिरी करू नका. नाही, फोन नाही, 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 दे. नाही, मी पडेल.